महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष निवड आता अंतिम टप्प्यात आहे। प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी केंद्रीय भाजपकडून निरीक्षक सुद्धा आता जाहीर करण्यात आलेले आहेत। महाराष्ट्र भाजप अध्यक्ष निवडीसाठी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची नेमणूक झाली आहे। पुढील आठवड्यामध्ये प्रदेशाध्यक्षांची नेमणूक होण्याची देखील शक्यता आहे। बातमी मोठी आहे। प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी आता निरीक्षक जाहीर झाले आणि लवकरच प्रदेशाध्यक्ष सुद्धा निवडले जाणार आहे। प्रदेशाध्यक्षांची निवड आता अंतिम टप्प्यात आली असल्याचं कळतंय आणि त्या संदर्भातला निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची देखील माहिती आहे। प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी निरीक्षक जाहीर करण्यात आले असून निवडीसाठी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची नेमणूक झालेली आहे आणि त्यामुळे लवकरच आता प्रदेशाध्यक्ष सुद्धा निवडले जाणार अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, आपण पाहतोय लवकरच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष निवडले जाणार आहे, काय अपडेट? नक्कीच भाजप प्रदेश अध्यक्ष निवडीची प्रक्रिया आहे ती सुरू झाली असंच म्हणावं लागणार आहे, कारण की प्रदेश अध्यक्ष निवडीसाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची निरीक्षक म्हणून आहे ती नेमणूक करण्यात आलेली पाहायला मिळते। त्यामुळे किरण रिजिजू येऊन याची निरीक्षक करतील आणि त्याच्यानंतर हा अहवाल आहे तो केंद्रीय स्तरावर दिला जाईल आणि त्यानंतर भाजप प्रदेश अध्यक्ष यांची पदाची आहे ती घोषणा होणार आहे। त्यामुळे येत्या पुढच्या आठवड्यातच भाजपला नवीन प्रदेश अध्यक्ष मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। धन्यवाद गणेश दिलेल्या अपडेटसाठी। तर भाजप प्रदेशाध्यक्षांची निवडी आता अंतिम टप्प्यात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेतली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।